कार्यसम्राट अशी ओळख पुन्हा एकदा अधोरेखित करत इचलकरंजी शहराचा कायापालट करण्याची जिद्द उराशी बाळगून धडाडीने प्रत्यक्ष विकास कामांची सुरुवात आमदार राहुल आवाडे यांनी आज केली। जवळपास 23 कोटी रुपयांच्या विकास कामांना गती देत लवकरच पूर्तता करून इचलकरंजीचा विकासाचा संपूर्ण राज्यात दखल घेतली पाहिजे असे नियोजन आमदार राहुल आवाडे यांनी महानगरपालिका शासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने केल्याचे आज पाहायला मिळाले। त्यामुळे आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून इचलकरंजीत विकासाचे नवे पर्व सुरू झाल्याची चर्चा नागरिकातून होत आहे। कारण आज विविध विकास कामांच्या एकाच दिवशी उद्घाटन समारंभ पार पडला व कामांना सुरुवात झाली। या कार्यक्रमात आमदार आवाडे यांनी केलेले जोरदार व इचलकरंजी विकासाभिमुख ठोस अभ्यासू भाषणाची चर्चा होत होती। इचलकरंजी शहराला जिल्ह्यात नाही तर राज्यात रोल मॉडेल बनवण्याचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे। त्या दृष्टिकोनातून आज पहिले पाऊल उचलले जात आहे। कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात सुंदर देखणं नाट्यगृह श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडेची ओळख होईल। त्याचबरोबर शहराअंतर्गत रस्ते आणि इतर नागरी सुविधा शहरवासियांना उपलब्ध करून दिल्या जातील अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी दिली। या नाट्यगृहाचा नूतनीकरणचा आपला या इचलकरंजीमध्ये एक अतिशय सुंदर कोल्हापूर जिल्ह्यातलं सगळ्यात देखणं नाट्यगृह आपल्या या परिसरामध्ये या ठिकाणी व्हायला पाहिजे। भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते महासत्ता चौकापर्यंत पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता 14 मीटरनं, म्हणजे एंड टू एंड, असं नाही की मधलाच पॅच होणार आहे आणि बाजूचा राहील असं नाही आहे। 14 मीटरनं पूर्ण हायवे जो असतो त्या पद्धतीची रुंदी चांगल्या पद्धतीचं एस्टिमेट करून आपण त्या ठिकाणी धरलाय। श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह नूतनीकरण, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते आमराईपर्यंत रस्ता, आवळे मैदानाच्या उत्तरेकडील भिंतीस कंपाऊंड बांधकामाचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार आवाडे बोलत होते। माजी मंत्री प्रकाशअण्णा आवाडे, माजी आमदार सुरेशराव हळवणकर, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, आयुक्त पल्लवी पाटील, शहर अभियंता बाजी कांबळे, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, परिवहन सभापती अरुणा बचाटे, महिला बाल कल्याण समिती सभापती रुपाली सातपुते, शिक्षण समिती सभापती विद्या साळुंके, मागासवर्गीय समिती सभापती रुबेन आवळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत धूमधडाक्यात हा शहर विकास कामांचा उद्घाटन समारंभ पार पडला। नाट्यगृहाच्या नूतनीकरणात स्टेज, प्रेक्षक आसन व्यवस्था, प्रेक्षक गॅलरी, लाईट, साऊंड, एसी, स्वच्छतागृह, छताच्या गळतीचे काम, त्याचबरोबर अंतर्बाह्य देखावा, एखादा लहान कॉन्फरन्स हॉल अशी कामे धरण्यात आली असून त्याचे अंदाजे खर्च 9,50,39,697 इतका आहे। स्टेशन रोड ते सांगली रोडला जोडणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते आमराईपर्यंत रस्ता मजबूतीकरणासह बळकटीकरण करण्यासाठी 12 कोटीहून अधिकचा निधी आमदार राहुल आवाडे यांच्या मागणीमुळे विशेष बाब म्हणून शासनाने तात्काळ मंजूर केला। तो 3 टप्प्यात म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते थोरात चौक 2,01,000, थोरात चौक ते इचलकरंजी पोलीस ठाणे ते निरामय हॉस्पिटल 5,01,000, आमराई महासत्ता चौक ते निरामय हॉस्पिटल 5,01,000, त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा अंतर्गत आवळे मैदानाच्या उत्तरेकडील भिंतीस कंपाऊंड करण्यासाठी 75,10,000चा निधी मंजूर झाला आहे। कलाकारांना एक चांगले व्यासपीठ मिळावे, प्रेक्षकांना देखील नाट्यगृहामध्ये विविध कार्यक्रमांचा आनंद घेता यावा हा हेतू ठेवून 2 ते 3 वेळा एस्टिमेट बदलले। नाट्यगृहाच्या नूतनीकरण करण्यासाठी विलंब झाला, त्याचे कारण हेच असून आता अत्याधुनिक व दर्जेदार नाट्यगृह लोकांच्या समोर येणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा रस्ता विविध कारणासाठी खुदाई करण्यात आला। त्यामध्ये पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज पाईपलाईन, गॅस पाईपलाईन, औद्योगिक सांडपाणी पाईपलाईन आदींची कामे पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आणि तो रस्ता काळ्या मातीत येत असल्याने भौगोलिक दृष्टीने त्याचा दर्जा राखून निधी मंजूर करून आणण्यात आला आणि 12 कोटींचा पूर्ण रस्ता 14 मीटर कॉन्क्रिटीकरणाचा करण्यात येणार असल्याचे खुद्द आमदार राहुल आवाडे यांनी सांगितले। प्रशासन काळामध्ये शहरातील कोणतीही महत्त्वाची कामे मार्गी लागली नाहीत। त्याचबरोबर गतवर्षी पाऊस आणि नंतर निवडणुका यामुळे कामे रखडली।
मात्र आता शहराच्या विकासाच्या दृष्टीने सर्व कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही देत या कामात महापौरांनी देखील पुढे यावे असे आवाहन आमदार आवाडे यांनी केले। यावेळी सभागृह नेते विठ्ठल चोपडे, गटनेते शिवाजी पाटील, ज्येष्ठ नेते दीपक राशीनकर, ज्येष्ठ नगरसेवक तानाजी पोवार, रवी रजपुते, प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, पैलवान अमृत भोसले, दिलीप पोता, नगरसेवक अमरजित जाधव, रुबेन आवळे, सुशांत कलागते, मारुती पाथरवट, राजू पुजारी, अभिषेक वाळवेकर, सौ ध्रुवती दळवाई, सौ विजया महाजन, सौ संगीता आलासे, सौ पूनम माळी, सौ रुपाली बुगड, सौ प्रमिला जावळे, संतोष शेळके, योगेश पाटील, दीपक रावळ, प्रमोद बचाटे, प्रसाद इंगवले, सौ किरण खवरे, सौ सुरेखा जाधव मामी, सौ मनीषा नवनाळे आदी मान्यवर उपस्थित होते। एकंदरीत आमदार राहुल आवाडे, महानगरपालिका प्रशासन, महापौर, उपमहापौर, नगरसेवक यांच्या एकजुटीने इचलकरंजीचा विकास प्रगतीपथावर जाण्याचा विश्वास वाढला आहे।